भविष्य असतं खरं, पण ते भविष्य खरं करायचं का नाही ते तुमच्या कर्मावर, तुमच्या वर्मावर, तुमच्या साधनेवर, तुमच्या निष्ठेवर अवलंबून असतं. माणूस मोठा होणार हे खरं आहे, पण माणूस जर घरीच राहिला तर तो मोठा होणारच नाहीये. शास्त्र फार गोड वर्णन करतं. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. उद्योग मोठा करायचा आहे, सिद्धीला न्यायचा आहे म्हटल्यावर मनात ठेवून चालत नाही. अहो झोपलेला सिंह आहे, त्याच्या तोंडात स्वतःहून हरीण जाईल का? सिंह झोपलाय आणि हरणाला लय माया आली आणि ती म्हणला बाबा तू झोपलाय पण तुला भूक लागली असन. हरीण म्हणला तू तोंड वास, मी तुझ्या तोंडात जातो. शक्य आहे का? नाहीच ना. मग हे हातावर रेषा सगळं खरं असेल कदाचित, पण मला एवढं कळतं दादा, आमच्यासाठी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. आम्ही त्याचं नामचिंतन घ्यावं, त्याला स्मरावं. आमचं खरं करायचं शेवटी त्याच्याच हातात आहे. मग आम्ही मरत नाही असं नाही, पण आम्ही मरतो तो सुद्धा त्याच्याच मर्जीने. सटवीची राती जेवी विसंबी वाती, त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. जर मी पांडुरंगाला माझ्या आयुष्यात जागा द्यावी तर पांडुरंग मला इतका जवळ करतो की माझे सगळे निर्णय जगाचा मालकच घेतो. आणि मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं का? विचार करून सांगा. आपलं चांगलं, आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं. काय म्हणणं आहे तुमचं? टाळकरी. आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? देवालाच कळणार की नाही. म्हणून तर महाराज म्हणतात गोमटे ते करा जे तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते. माझं दुःख जर तुम्हाला चांगलं वाटत असेल देवा, तेही हरकत नाही. बरे झाले देवा निघाले पर्या दुष्काळे. तुम्हाला बरं वाटतंय ना देवा, काही काळजी नाही. तुम्हाला बरं वाटतंय ना यावर्षी पाऊस नाही, नसू दे महाराज बरं का. तुम्हाला बरं वाटतं ना नुसतं ढगा आणता, आता पडून वाटतंय पण पडत नाही, बरं तुम्हाला वाटतंय तसं महाराज बरं का. उन्हाळ्यात पाडताना पावसाळ्यात पाडीत नाही, तुम्हाला बरं वाटतं ना, जाऊ द्या वाटू द्या बरं का. तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं त्याच्यातच आमचं चांगलं असावं कदाचित. देवाला चांगलं कळतं. देव राखतो संसार. तुकोबरायांची बायको जिजाऊ. तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? तुकोबरायांची बायको जिजाऊ. इथून पुढे गेलतो आपण महाराज बरं का. तुकोबरायांची बायको जिजाऊ. काय अधिकार माझ्या संताचा, काय अधिकार माझ्या वारकऱ्यांचा. मी म्हणते करा संसार, काही हरकत नाही, पण कसा करा? मार्ग धरा पंढरीचा, बिंदास करा. तुकोबरायांची बायको जिजाऊ. माय तुम्हाला आवर्जून सांगते लेक म्हणून, कधीच नवऱ्याला भाकरी खाऊ घातल्याशिवाय भाकरी खात नव्हती, कधीच नाही. आणि जुन्या बायका होत्याच तशा. जुन्या बायका नवऱ्याला देवच मानायच्या. ते असं ना का राक्षसाच्या लायकीचा, पण देवच मानायच्या महाराज बरं का. ती येड का असं ना, पण माझ्या माय मावल्या मात्र त्यांना देवच मानायच्या. त्याच्यामुळं माझ्या देवानं त्या माय मावल्याचं कधी कमी केलं नाही. त्यांचा संसार माझ्या देवानं राखला. अगं 4 भाकरी जरी केल्या ना माझ्या जुन्या बायांनी तरी 40 माणसं जेवून जायची. कारण तिच्या दुरुडीतली भाकरी माझा पांडुरंग वाढवायचं, कधी कमी पडू देत नव्हता. ती सामर्थ्यानं संसार करायची दादा. जुन्या पण जुन्या बायका. लय मला म्हाताऱ्या तुम्ही लय आवडत्या, फक्त मला तुमचं एकच वाक्य आवडत नाही. माझ्या जमान्यात नव्हतं माया असं, एवढं एकच वाक्य माय. बाकी तुम्ही लय आवडता मला. तेवढं एक वाक्य आपलं तेवढं. आता कसं असते, नियमानुसार बदलावं लागतंय. जग आहे माय, ह्या जगात आहे ना सगळ्या गोष्टी दिसण्यावरच आहे. ह्या जगात देव सुद्धा प्रचारावर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? देव सुद्धा कसा आहे? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. आमच्याकडं लय खतरनाक काम आहे. आमच्याकडं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. जग आहे दादा हे. ह्या जगात आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे जग आहे भामटेवर आहे पण संतावर नाही. इथं चमत्कारच लागतो दादा. इथं व्यवस्थित दिसणं राहणं सगळं नीट लागतं. हे जग आहे. या जगात जी पोरगी कीर्तन करते ती नालायक आहे, आणि जी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे. हे जग आहे बाबा. या जगात ज्या साबणानं गोर होईल ते साबण खपणार सुद्धा नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच. आता त्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली होय रे. लोकांना कळत नाही असं नाही, कळतं पण झोपलेल्याला उठवायचं सोपं असतंय. अवघड कुणाला आहे? सोन घेतलेल्याला. आपण त्यातलंच गबळ आहे महाराज. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर
कळत नाही. पियत बायकोला राती मारित सकाळी म्हणत नव्हती ग मारायची. पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की त्याच्या समोर टोपलीवर शेळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ मनुकत गोड लागतात खा. खाईन का त्यो? किती जरी पियाल्याला असला तरी लगेच म्हणून लेंड्या आहेत ना. कळतो त्याला. कळत कसं नाही? नाटक करतोय ती महाराज. तसं काम आहे. कळत रे दादा या जीवाला. कसं कळत नाही? एखाद्याला म्हणलं ना का हो काळ्यांच्या घरी कीर्तन आहे चला ना मंडपाकडं, ती म्हणत आलो असत पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे कळतंय तुला खाल्लंय ती चुकीच आहे, पेलय ते कळतंय. पण हे जे मन आहे ना, माऊली सांगतात विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषालाच चाड लावतो, बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. आता याला स्थिर करायची ताकद एकाच ठिकाणात आहे. आता कुठे धावे? तुझे चरण. म्हणजे आलून फिरून कुठं आलं? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 निखिल मोकाशी उभा असे विठेवर. त्याला सगळं कळतंय न सांगता कळो येते अंतर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मजते कवरी दाखवा दिनाचा सोयरा. संत माय बाप एवढा उपकार करा. मजते कवरी दाखवा दिनाचा सोयरा. काही का करताय? कान हे बधीर झाली वाचा बोले बोबड. नाकमुख गळू लागले लाल आणि शेपूड. श्वाना परिगती झाली अवधी करते हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मजते कवरी दाखवा दिनाचा सोयरा. जो त्याच्यापर्यंत पोचवेल तो माझ्यासाठी संतांचा अवतार. कुणीही न्यावं. मी काय म्हणते नाही आम्हाला जमलं देवा. गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय. वेळा डोई वेळो वेळा ठेवी वेळो वेळा डोई. नावाचं हरी नावाचं हरी वेगळा नावाचं हरी नावाचं हरी. वेगळ्या नावाचं हरी नावाचं हरी. वेगळ्या नावाचं हरी नावाचं हरी. मला सांगतात वेळ आहे तोपर्यंत जागे व्हा. खरा देव कळू द्या. उठा की जे माय बाप पैसे लागली झोप. उठा की जे माय बाप पैसे लागली झोप. हे उठाची माय बाप कैशी लागली झोप. उठाची माय बाप कैशी लागली झोप. हुजूर दाबोनी लवड चुकवा ती खेप. हुजूर कुठं जायचं? कुठं जाईन गे माये बाया पंढरपूर भेटेन माहेर आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी नाही. आमचं माहेर कोणतं? एक यग विठाबाई एक विठाबाई. माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई. माझ्या पंढरीचे आणि चंद्रभागा आणि चंद्रभागा. तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा. नाही म्हणते माझं माहेर आहे. बाई बाई जाते ग माहेर लागे. बाई बाई जाते ग माहेर लागे. बाई बाई जाते ग माहेरा. बाई बाई जाते ग माहेरा. माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला घराला ग बाई बाई जाते ग माहेर. बाई बाई जाते ग माहेर. बाई बाई जाते ग माहेरा. बाई बाई जाते ग माहेरा. आम्हाला कळत नाही दादा. आम्हाला माहेरच कळत नाही, मूळचं घरच
म्हणतात पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही राम रंगी रंगारे तुम्ही राम रंग रंगारे तुम्ही राम रंग रंगारे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा ग बाई पिंगा ग अवघा अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवगा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग धांगड दिंगा ग आयुष्य धिंगाणा झालं तरी लोकाला कळेना पर आयुष्याचं पार काळवंडलं तरी लोकाला कळेना आपण आम्ही संसारिक आहे देवा तुमच्याकडे येताच येईल असं नाही ना हरकत नाही आहेत तिथे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अरे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणी जा निश्चित तोंडाकडे बघतात होकार म्हणा म्हणायचं म्हटलं म्हणायचंय की नाही तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही बरं तुम्हाला वाटेल तुमचा दोष विषय बिलकुल नाही तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही काही माणसं म्हणतात निघालतं कीर्तनाला पण गेलो नाही काय म्हणत्या गेलो पण बसलं नाही काय म्हणत्या बसलो पण मधनच आलो काही म्हणत्या शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही खरंच तुमच्या चुका नाही तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुम्हाला कीर्तनात सुद्धा देवाचं नाव घेऊ वाटत नाही मायबाप यात तुमची चूक नाही माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य मी कशाला बोलू माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी तुका म्हणी नाड पाप ठाके हिताड पण देवानं संसार सांभाळायचा म्हटलं आम्ही संसारापासून विलिप्त झालो पाहिजे की नाही आमचं भजनात मन रमलं पाहिजे की नाही तर तुकोबरायची बायको जिजाऊ आले जागेवर माय तुम्ही हा जागेवर येत जा माय जागेवर आहे की नाही लय चांगली बायको लय चांगली लय श्रीमंत घरची लेक माय पण मिठासोबत भाकरी खाल्ली तुकोबरायच्या घरी लय श्रीमंताची लेक महाराज तुकोबर आहे ज्या डोंगरावर गेले कधीच जिजाऊला माहित नसायचं कुठल्या डोंगरावर गेले